नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. 10 वर्षानंतर होत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भात महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, चित्रकर्मी पॅनलच्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेते आनंद काळे, महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, विजय राणे, पीतांबर काळे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या आवारात पत्रकार परिषद घेऊन गेले काही दिवसात महामंडळाच्या निवडणुकीबाबत जे मुद्दे चर्चिले जात आहेत त्या संदर्भात मनमोकळेपणाने संवाद साधला. वर्षा उसगावकर या अभिनेत्री गटातून बिनविरोध निवडून आलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीतील चित्रकर्मी पॅनलचे अन्य उमेदवार विजय शिंदे निर्माता, गणेश तळेकर निर्माता, सतीश रणदिवे दिग्दर्शक, विजय राणे दिग्दर्शक, पीतांबर काळे लेखक, महेश देशपांडे छायाचित्रकार, निलेश बुट्टे ध्वनी, सदानंद सूर्यवंशी रंगभूषा, विजय जाधव प्रसिद्धी, अनिल सुतार नृत्य दिग्दर्शन, सतीश बिडकर कला, रणजित जाधव कामगार असून कब्बशी हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचे वर्षा उसगावकर यांनी सांगितले. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणूक 2026 ती तब्बल 10 वर्षांनी ही निवडणूक होते आहे. त्यामुळे सर्व सभासदांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. चित्रकर्मी पॅनलकडून 14 उमेदवार उभे आहेत. मी बिनविरोध आहे, कारण परमेश्वराची कृपा होती आणि सगळ्या सभासदांची शुभेच्छा होती म्हणून. पण ह्या सगळ्या पॅनलला निवडून देणं आता सगळ्या सभासदांच्या हातात आहे. 7 जूनला निवडणूक आहे, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि चित्रकर्मी पॅनलचं जे चिन्ह आहे ते आहे कब्बशी. त्यामुळे कब्बशीला तुम्ही तुमचं बहुमूल्य मत द्या आणि चित्रकर्मी पॅनलला बहुमताने निवडून द्या, ही मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते. आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सभासदांना ही मी विनंती करते. आता निवडून आल्यानंतर आम्ही काय करू, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना मतदानाचे जे सभासद मतदानापासून वंचित झाले त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणं ही आमची प्रायोरिटी असेल. तसंच महामंडळाचा निधी वाढवणे हे सुद्धा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा एजेंडा असेल. आणि अजून बऱ्याच योजना आहेत, पण त्या सगळ्या सभासदांच्या कल्याणाचाच योजना आहेत. तर खूप धन्यवाद तुम्हाला. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करते की चित्रकर्मी पॅनलला बहुमताने विजयी करा. धन्यवाद. सरकारच्या शिष्टमंडळात मॅडम आपला प्रतिनिधी असावा असं पण म्हटलं गेलं. आणि जो आता बिनविरोध झाला तर राजकारण पण याच्यामध्ये झालं असं पण होतं त्यांचं. पण ते म्हणजे तुमची झालेली आहे. कसं आहे की राजकारण आता खरं म्हणजे होऊ नये, पण दुर्दैवाने तसं झालेलं आहे. आणि तसं खरं म्हणजे कुठेच होऊ नये. मेन स्ट्रीम राजकारणात सुद्धा राजकारण होतं, पण जिथे फिल्म इंडस्ट्रीचं राजकारण आहे ते क्लीन असावं असं मला वाटतं. कारण आम्ही सगळे कलाकार आहोत. लोकांचं मनोरंजन करण्याचं आम्ही ब्रीद हाती घेतलेलं असतं आणि त्या वेळातून वेळ काढून म्हणजे आमच्या कामातून वेळ काढून आम्ही सभासदांसाठी हे कार्य करतो विनामूल्य. त्यामुळे इथे कुठलंही राजकारण असू नये. जर ते झालं असेल तर त्याबद्दल मी खंत व्यक्त करते. आणि झालंच आहे, झालं असेल असं नाही, झालंच आहे, पण त्याबद्दल मी खंत व्यक्त करते. त्याशिवाय मी काय म्हणू शकते, नाही का. एक महिला म्हणून आपण महिला कलाकारांसाठी जे आहेत काय महिला खरं म्हणजे AGMमध्ये सुद्धा खूप महिला कलाकारांचा चेहरा मला दिसला पाहिजे. म्हणजे महिला सभासदांचा तो चेहरा दिसत नाही. फार मोजके हातावर मोजण्या इतक्या महिला येतात. तर मला तर असं वाटतं की जे नावाजलेले कलावंत आहेत, आता आनंदजी काळे आहेत, ते आता पश्चिम महाराष्ट्राची त्यांनी नाव मोठं केलेलं आहे. ते वजनदार व्यक्तिमत्व आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, ज्यांनी मुंबईत अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव केलेलं आहे. ते सुद्धा याच्यात आमच्या पॅनलमध्ये आहेत. याचा मला खूप आनंद आहे. तर असे जे नावाजलेले चेहरे आहेत त्यांनी ह्या रिंगणात उतरलं पाहिजे, जेणेकरून थोडंसं असतं ना, एक फेसला महत्त्व असतं. नाही म्हटलं तरी कार्य महत्त्वाचं असतंच, पण सगळ्यात आधी अट्रॅक्ट जे करतं ते नावाजलेलं त्याचं काम, त्याचा चेहरा हे सगळ्यात आधी जास्त आकर्षित करून जातं. तर अशांनी जरूर ह्या राजकारणात यावं, म्हणजे महिलांनी
आणि इतर सभासदांनीसुद्धा. आणि जास्तीत जास्त महिलांसाठी आपण सुद्धा काम केलं पाहिजे. म्हणजे महिला सभासद ज्या आपल्या आहेत, तसंच वृद्ध आपले जे सभासद आहेत त्यांच्यासाठी आम्ही मानधन योजना तर आपली आहेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची, पण वाढवलं असतं, पण त्याच्यासाठी निधी वाढला पाहिजे. कारण वाढवायला आपण काय ते 5,000सुद्धा रक्कम करू शकतो. आता आपण 1,000 त्यांना देतो. आधी 500 होतं. जेव्हा 2016मध्ये आमची कमिटी निवडून आली तेव्हा आम्ही ते 500 रुपये वाढवून 1,000 केली. पण थोडंसं तारेवरची कसरत होती. कसं आहे, निधी असल्यावर काहीही शक्य होतं. त्यामुळे आणि हा निधी कसा गोळा होतो तर सभासदांच्याच वर्गणीतून, दुसरा काही मार्ग आपण काही कुणाकडे मागू शकत नाही. पण आपण हा निधी जास्तीत जास्त वाढवला पाहिजे असं मला वाटतं. तर सभासदांना आपण ते मानधन वाढवून देऊ शकतो. नमस्कार, माझं नाव आनंद काळे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक लागलेली आहे. 7 जूनला त्याचं मतदान आहे आणि आम्ही सगळीजणं मिळून चित्रकर्मी नावाचं आमचं पॅनल घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये वर्षाची बिनविरोध निवडून आलेले आहेत. सतीश रणदिवे, पितांबर काळे यांच्यासारखे दिग्गज या पॅनलमध्ये आहेत. आमच्याबरोबर आत्ता विजय पाटकर जे आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. काही कारणास्तव त्याच्यावरती चर्चा न केलेली बरी, त्यांचा फॉर्म भरला गेला नाही म्हणून, नाहीतर विजयजी पाटकर पण आमच्या या पॅनलमध्ये असणार होते. पण मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की हे महामंडळ जे आहे ते राजकारण करण्यासाठी नाही आहे. हे महामंडळ स्थापन केलं गेलेलं आहे ते ह्या इंडस्ट्रीमधल्या प्रत्येक माणसाचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करण्याकरता, आणि ते सॉर्ट आऊट करायचे ह्या इंडस्ट्रीमध्येच काम करणाऱ्या सगळ्या माणसांनी, आणि त्यांचंच एक संचालक मंडळ बनवलं जातं. त्याच्यासाठीची ही इलेक्शन आहे. ह्या ज्या निवडणुका होत आहेत त्या गेल्या 10 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत. 10 वर्षांनी आत्ता ही निवडणूक लागते आहे. गेल्या 10 वर्षात बऱ्याच अपेक्षा होत्या. इंडस्ट्रीतल्या प्रत्येक विभागातल्या प्रत्येक तंत्रज्ञाची किंवा कलाकाराची जी काय मागणी होती त्या मागण्या किंवा त्या अपेक्षा 10 वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्र येऊन चित्रकर्मी नावाचं पॅनेल तयार करून या इलेक्शनमध्ये सहभागी व्हावं असं वाटलेलं आहे. तर मला सगळ्यांनाच आव्हान आहे की 10 वर्षात ज्या काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, जी काही कामं पूर्ण झालेली नाहीत, त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तर पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचं संचालक मंडळ नक्की येईल आणि तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळीजणं झटू, आम्ही कमिटेड असू याची तुम्हाला ग्वाही देतो.